निखिल, एक गेम आहे, आपण एक खेळूया की तू त्यांना काय सल्ले देशील. मी नाव सांगतो. अरबाज, थोडं ॲग्रेशन कमी कर. निकी, भाषा थोडी बेटर होऊ शकते. जान्हवी, भाषा पण बेटर होऊ शकते. घनश्याम, घनश्याम खरा खेळ. सूरज, जसा आहेस तसा राहा. पॅडी दादा, पॅडी दादा टाका अजून एक पुढचा गिअर. अभिजित, डिप्लोमॅटिक आहेस, पण दादा वेळ येईल तेव्हा डिप्लोमसी सोडावी पण लागू शकते. अंकिता, अंकितासाठी माझ्याकडे एक अतरंगी सल्ला आहे. अंकिताला मी सांगू इच्छितो की जेव्हा भांडण करायची वेळ येईल ना, अस्सल मालवणी भाषेत भांड. कारण मला खरंच बघायला आवडेल की एकीकडनं कोणीतरी असं मराठीत बोलतं आणि एकीकडनं फुल मालवणी ती सुरू झाली आहे. ते बघायला खरंच मला तर खूप आवडेल, प्रेक्षकांनाही कदाचित ते खूप आवडेल बघायला. एक डायनामिक तो की एकीकडनं मराठी भाषेत बोलतात, एकीकडनं ही मालवणीतनं भांडते. सो मिळाली तर मालवणीतनं भांड. वैभव, संधीचं सोनं केलं पाहिजे. वर्षाताई, वर्षाताई तुम्ही आहात तशा आहात आणि लोकांना आवडतंय ते. थँक्यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता मला एक विचारायला आवडेल की तू जेव्हा बाहेर आलास तेव्हा तू तुझं ते कॉईन होतं ते DP दादांना दिलं होतंस आणि पहिल्यांदा अरबाजसोबत तू शब्द पाळला होतास. मग तो कॉईन DP दादांना द्यावं असं काय वाटलं? नाही, अरबाजला जो शब्द दिला होता तो एक तर तेव्हा ॲज सच कोणाबद्दल काही मतं निर्माण झाली नव्हती. अरबाजला मी तो शब्द दिला होता कारण अरबाज मला त्या पॉईंटला एक स्ट्रॉंग खेळाडू वाटला आणि त्याला शब्द दिला आणि जर का उद्या तो त्याचा जो मूळ स्वभाव आहे, त्याचं जे काही इक्वेशन्स होते ते सगळे नंतर बाहेर पडले. त्या पॉईंटला सगळेच इतके एकमेकांशी नवीन होते की मला त्या पॉईंटला फक्त एक गेम स्ट्रॅटेजी दिसत होती प्रत्येकाची, की एका बाजूला सगळे चाचपडत होते पण अरबाज चाचपडत नव्हता. त्याला माहिती होतं तो काय करतो आहे, काय नाही करत येते. त्याच्यामुळे मला तो स्ट्रॉंग वाटला आणि मी त्याला म्हणालो की ठीक आहे, तू जर का मला हे करत असशील तर मी कधीतरी तुला सपोर्ट करेन, कारण तू मला स्ट्रॉंग वाटतोस. पण त्याच्यानंतर जेव्हा वेळ आली की विचार जुळले पाहिजेत, तर त्याच्याने माझे विचार कधीच जुळले नाहीत आणि तेच कारण होतं की मी त्यांच्या टीममधचा कधी भाग झालो नाही. केवळ एक शब्दाचं ओझं म्हणून, तो शब्द पाळण्यासाठी म्हणून मी तो शब्द पाळला आणि शब्दाला जागलो. पण त्या व्यतिरिक्त माझे कनेक्शन्स, माझी मैत्री, ही सगळी टीम B बरोबर होती. DP दादा, पॅडी दादा, अभिजितदा, अंकिता, योगिता, सूरज, वर्षाताई, आर्या ह्यांच्याकडे मी जास्त कनेक्टेड होतो. आणि DP दादांना मी दिलं कारण फार सुंदर माणूस आहे तो आणि त्यांच्या घरच्यांबद्दल, त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल ते खूप हळवेत. ते दाखवत नाहीत, ते सतत तुम्हाला मजा मस्ती करताना दिसतील, पण तो माणूस इमोशनली तितकाच आहे जितका तो माणूस ह्युमरस आहे. थँक्यू निखिल आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुला नवनवीन प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांनाही पाहायला आवडेल. थँक्यू.